शरीरातील रक्त वाढवण्यासाठी आणि शरीरातील पीसीओडी पीसीओएस सारखे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी लाडूची रेसिपी शेअर करत आहे। सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून कढईमध्ये 1 वाटी भोपळ्याच्या बिया, 1 वाटी सूर्यफुलाच्या बिया, 1 वाटी जवस ऍड करून 2 चमचे खसखस, 7 ते 8 कट केलेले बदाम ऍड करायचे। आता हे सर्व गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं रोस्ट करून घ्यायचं। त्यानंतर इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेले आहेत। खजूरच्या आतमधल्या बिया काढून मिक्सरला हे थोडंसं फिरवून घ्यायचं। खजूर थोडे मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप ऍड करायचं आणि बारीक केलेले खजूर याच्यामध्ये 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायचे। 2-3 मिनिटं खजूर हलकेसे फ्राय झाल्यानंतर यामध्ये बिया ऍड करून घ्यायच्या। आता हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं। 3 ते 4 मिनिट गॅसच्या स्लो फ्लेमवर मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स केल्यानंतर हे सर्व मिश्रण हलकसं गरम असताना याचे लाडू वळून घ्यायचे। अशा प्रकारे शरीरासाठी एकदम हेल्दी असणारे लाडू तयार आहेत। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। लाडूची डिटेलमध्ये रेसिपी YouTube चॅनल